आमदार प्रकाश आवाडे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून त्यांनी भाजपला साथ दिली। तर त्याच दरम्यान पराभवानंतर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी बाळगलेले मौन, तर लोकसभेच्या निवडणुकीपासून राजकारणात सक्रिय दिसून येत असलेले हाळवणकर हे आता थेट आवाडे यांच्यावर आरोप करताना दिसून येत आहेत। तर इचलकरंजी हा तालुका व जिल्हा व्हावा यासाठी दोघांनी केलेली मागणी, त्यामुळे येणारी विधानसभेच्या निवडणुकीत हे दोघेही वेगवेगळे लढतील असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे। त्यामुळे खरंच हाळवणकर यांना पक्षाकडून उमेदवारी मिळेल का, याबाबत सविस्तर माहिती पाहू आजच्या व्हिडिओत। नमस्कार, मी एलिया माने आणि तुम्ही पाहताय विषय झकास। सलग 2 वेळा आमदार राहिलेले प्रकाश आवाडे यांचा सन 2009 व 2014च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश हाळवणकर यांनी पराभव केला। तर 2019ची निवडणूक आमदार आवाडे यांनी अपक्ष म्हणून लढवली आणि त्यांनी माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांचा सुमारे 50,000च्या लीडने पराभव केला आणि अपक्ष म्हणून निवडून आलेले आवाडे यांनी भाजप पक्षाला साथ दिली। तेव्हापासून हाळवणकर यांनी आवाडे यांच्यावर आरोप करणे टाळल्याचे अनेक जण सांगतात। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हाळवणकर हे लढतील, यामागे पहिलं कारण आहे ते म्हणजे कोल्हापूर येथे भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आले होते। त्यावेळी आवाडे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा होती। मात्र चर्चा राहिली ती म्हणजे प्रदेश उपाध्यक्ष असलेले सुरेश हाळवणकर यांनी आवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश रोखल्याचे। दुसरे कारण पाहिले तर हाळवणकर हे पराभव झाल्यानंतर त्यांनी आवाडे यांच्यावर टीका करणे टाळले होते। झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आवाडे हाळवणकर यांनी खासदार धैर्यशील माने यांना साथ देत त्यांना निवडून आणले आणि त्यानंतर हाळवणकर हे राजकारणामध्ये सक्रिय असल्याचे दिसून आले। तिसरे आणि शेवटचे कारण पाहिले तर हाळवणकर यांची सुरू असलेली पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठकींमध्ये भाजपमध्ये नसणाऱ्यांना पक्ष तिकीट देत नाही, तर आगामी निवडणूक कमळ या चिन्हावर लढवून इचलकरंजीचा आमदार व महापौर भाजपचाच होईल असे हाळवणकर यांनी प्रतिपादन केलेले आहे। त्यामुळे हाळवणकर यांना भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी चर्चा सध्या इचलकरंजीतून सुरू आहे। मात्र तुम्हाला याबाबत काय वाटतं हे नक्की सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।